नंबर तेच आहेत, सीईचे पण तेच आहेत, एसीचे पण तेच आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचे पण तेच आहेत, डेप्युटी इंजिनियरचे तेच आहेत, लाईन नंबरचे तेच आहेत. अधिकारी जाऊ द्या, लँडलाईन प्रमाणात तो मोबाईल नंबर त्या माणसाकडेच राहिला पाहिजे किंवा तो नंबर तिथं राहिला पाहिजे. अशा प्रकारची मंत्री महोदय व्यवस्था करा, ही अवघड नाहीये. आमच्या एसपींची तुम्ही बदली केलीत. आमच्या जिल्ह्यामध्ये त्यांनी सुरुवात केली होती. धनंजय कुलकर्णी नावाचा एसपी, इतका चांगला माणूस, त्याला एका साईडला आणून कोपऱ्यात टाकलात. त्याचं इन्सल्ट आहे खरं सांगायला गेलं तर. इतका चांगला अधिकारी गेले कित्येक वर्षात आपल्या जिल्ह्याला लाभला नव्हता, हे तुम्हालाही मान्य करावं लागेल. तुम्ही त्याची शिफारस केली हे मला कळलं. तुम्ही त्यांना चांगली पोस्टिंग मिळावं अशा पद्धतीचं प्रयत्न केलात हे मला कळलं. मला असं वाटलं होतं की तुमचं यांच्याकडं फडणवीस साहेबांच्याकडे मोठं वजन आहे, पण घटलेलं दिसतंय वजन. आणि म्हणून तुम्ही ते बघा. तशा पद्धतीचे खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी जर केलं तर त्यांना शोधणं सोपं जाईल. आणि दुसरी गोष्ट, आमचे दीपक केसरकर राज्यमंत्री होते तेव्हापासून मी त्यांच्या मागे लागलो होतो. तुम्ही हल्ली गाडीने जातच नाही, तुम्ही कायम हेलिकॉप्टरनीच जाता. आता पावसामध्ये ते गोव्या मार्गे जाता. आपल्याकडे म्हणता पोलीस कमी आहेत, तुम्ही म्हणता की नाही. गुन्हे डिटेक्ट करायचे असेल तर पोलिसांची संख्या कमी आहे, पोलीस कमी आहेत. अहो, त्या रस्त्यावर पोलीस अक्षरशः लोकांना छळतायत, त्रास देत आहेत. दर 50 फुटावर पोलीस उभे आहेत तुमचे. दर 50 फुटावर 100 फुटावर लोकांच्या गाड्या उभ्या करतात. एका हातात म्हणजे 2 कॅमेरे, एक कॅमेरा खरा, एक कॅमेरा खोटा. पनवेल ते सिंधुदुर्ग चालेल का नको? किमान रत्नागिरी, सिंधुदुर्गात नको, ते चालू दे. अरे ते सगळे कोण असल्या तरी ऐकतात काय? एवढं सोपं आहे का ते? कोकणामध्ये रस्ती तुम्हाला मी गंमत सांगतो, यांच्या कोणाच्या लक्षात येत नाही. कोकणातला रस्ता हा सगळ्या स्थानिक पोलीस स्टेशन आहेत. प्रत्येक ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशन आहेत आणि सगळा रस्ता हा आपला शहरातून जातो. कशा करता हे एवढे पोलीस? 10-10, 15-15, 20-20 पोलीस गाडी घेऊन उभी, येणारी प्रत्येक गाडी उभी करतात. एकदा स्पष्ट करा की त्यांना कोणता अधिकार आहे, कोणता अधिकार नाही. छळतात अक्षरशः. कॅमेरा मारायचा, मग तो बिचारा येतो, मग चल तुझा डिलीट. ऐकला नाही की म्हणायचं तुझा डायरेक्ट तिकडे गेलाय मेसेज. आणि तुम्ही पण सांगता एकदा त्याचा फोटो काढला की त्याचा मेसेज डायरेक्ट जातो. तो खऱ्या कॅमेऱ्यानं मारला तर डायरेक्ट जाईल, डुप्लिकेट कॅमेऱ्यानं फोटो काढला तर कसं जाईल, कसं जाणार आहे? आणि म्हणून बाकी महाराष्ट्रात काय करायचं करा, पण त्या कोकणामध्ये मात्र हे तुमचे जे काही पॉइंट आहेत ते कमी करा. कारण आम्ही रोज गाडीला प्रवास करतो, लोक आम्हाला ओळखतात आणि मग रस्त्यावर हात दाखवतात. ओ साहेब बघा, हो आमची लहान लहान पोरं बाळा येतो, 2 तास झाले हा सोडायला तयार नाही. अरे काय झालं, कशामुळं? नाही कागदपत्र आहेत, सगळे आहेत, पण जाऊन तिकडे उभा राहिला एका कोपऱ्यात. आता बोललं तर वाईट वाटेल. पूर्वीच्या काळामध्ये एक वाल्या कोळी होता, आता आमच्याकडे प्रत्येक झाडाच्या आड एक वाळ्या कोळी तुमचा असतो प्रत्येक ठिकाणी. आणि म्हणून त्यांना कमी करा आणि लोकांचा त्रास कमी करा.